विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनआंदोलन उभं करणारा राजमाता जिजाऊ प्रतिपचंद्र लेखी वरदविष्णू विश्ववंदिता शहा सुन शिवशिष्या मुद्रा भद्रा राजते राजमुद्रा भगवा झेंडा युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जगाची इतिहास ज्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही आणि ज्यांचा जय जयकार मोठ्या भक्तिभावाने आनंदाने उत्साहाने आपण करतो असे जागतिक राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे निर्माण केलेले स्वराज्याचं संवर्धन आणि संरक्षण करणारे मरण पत्करला पण शरण गेले नाहीत आणि ज्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या देशामध्ये उत्तम प्रकार राज्यकारभार केला आणि औरंगजेबासारख्या क्रूर आणि निर्दयी शत्रूला सळो की पळो करून सोडलं त्या महाराणी ताराराणी लोकमाता अहिल्यादेवी होळकर ज्यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला आणि आपल्या अविद्येचं कारण अज्ञानाचं कारण आणि आपल्या अधोगतीचं कारण अविद्येमध्ये शोधून काढणारे महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला आणि छत्रपती शिवाजीराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या देशामध्ये नव्हे तर जगात प्रथमतः उभारला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांच्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं प्रबोधन करण्याचं चिकित्सा करण्याचं मतदान करण्याचं नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि असे जागतिक कीर्तीचे विद्वान म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील भगतसिंग या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन आणि आज एका महामानवाची जयंती आहे ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध बुद्ध राजपुत्र होते ऐश्वर्य संपन्न राजवाडा अत्यंत सुंदर पत्नी सुंदर मुलगा या सर्वांचा त्याग करून दुःखाचा शोध घेण्यासाठी दुःखाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी आणि दुःख नष्ट करण्यासाठी ज्यांनी सगळं आयुष्य समर्पित केलं तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती बुद्ध म्हणजे प्रिन्स राजपुत्र एक क्रांती जागतिक कीर्तीची क्रांती ज्या महामानवांनी केली तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने देखील आपल्याला शुभेच्छा परवा दिवशी म्हणजे 14 तारखेला छत्रपती संभाजीराजेंची जयंती साजरी होते आहे त्या जयंतीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा अत्यंत सुंदर मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण ज्या परिसरामध्ये आहोत ते म्हणजे आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथाचं अत्यंत सुंदर आखीव रेखीव आणि भव्य मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे प्रथमतः सगळ्या गावाचं मी अभिनंदन करतो की मला शिवाजीराव सांगत होते शिवाजीराव कोकणे की आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून वर्गणीतून इतकं सुंदर मंदिर उभारलेलं आहे त्याबद्दल गाववाल्यांचं प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं संभाजी ब्रिगेडच्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे अत्यंत झुंजार निर्भीड अभ्यासू असे नेते आमचे मित्र आणि आपल्या शेजारच्याच गावचे शिरगावचे असणारे माननीय रुपेशजी पाटील ज्यांनी कमी वेळामध्ये पण अत्यंत मुद्देसूद विचार या ठिकाणी मांडले ते माननीय रुपेशजी पाटील त्याचबरोबर आपल्या गावच्या सरपंच माननीय सौ मंगलताई कोकणे आपल्या गावच्या पोलीस पाटील माननीय सौ अश्विनीताई माने पाटील आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजकापैकी असणारे माननीय शिवाजीराव कोकणे या कार्यक्रमासाठी वेळात वेळ करून आलेले आपल्या कागल तालुक्याचे अत्यंत लोकप्रिय अभ्यासू आणि प्रामाणिक नेते आणि आमचे मित्र माननीय सचिनजी घोरपडे सर माननीय कपिल शिंदे माननीय श्रीधर शिंदे माननीय बाळकृष्ण चौगुले आणि ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहेत का बंटी यादव आहेत का बंटी यादव आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार गावातील परिसरातील पंचक्रोशीतून आलेले सर्व मान्यवर मंडळी भावांनो भगिनीनो प्रथमतः आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा जो विषय आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण परवा साजरी करणार आहोत छत्रपती संभाजीराजेंच्या वाट्याला आयुष्य फक्त 32 वर्षाचं 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये संभाजीराजेंनी शौर्य गाजवलं पराक्रम केला अत्यंत बुद्धिमान होते विद्वान होते शूर पराक्रमी होते औरंगजेबासारखा जगातील अत्यंत क्रूर निर्दयी पाताळयंत्री असणारा जो औरंगजेब बादशाह होता त्या औरंगजेबाने संभाजीराजाने 39 दिवस हलाल करून अत्यंत निर्दयपणे ठार मारलं कारण औरंगजेब हा
पहिल्यापासूनच अत्यंत क्रूर. सख्या भावाला मारलं, संतांना मारलं, बापाला तुरुंगात डांबलं, बापाचा छळ केला. असा अत्यंत क्रूर आणि निर्दयी त्या काळातील जगातील क्रूर बादशाह म्हणून त्याची ख्याती होती. त्याचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी, 8 लाखाचं सैन्य घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला. छत्रपती संभाजीराजांचे एकूण सैन्य सुमारे 1 लाख आणि वार्षिक महसूल फक्त 1 कोटी. अशा जगातील क्रूर बादशाह बरोबर छत्रपती संभाजीराजांनी जी झुंज दिली आणि आपलं स्वराज्य जे छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेलं होतं त्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी शेवटी प्राणाचं बलिदान दिलं. त्यामुळे संभाजीराजांच्या त्यागामुळं, बलिदानामुळं आणि समर्पणामुळं आज आपला महाराष्ट्र आणि आपला देश जिवंत आहे, एवढं लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीराजांना आपण कधी विसरायचं नाही. छत्रपती संभाजीराजांचं जीवन अत्यंत संघर्षाचं जीवन आहे. बालपणापासून त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. त्यांचा जन्म 14 मे 1657 पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावरती झाला. त्यांच्या मातोश्रीचं नाव म्हणजे सईबाई. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईचं निधन झालं. वयाच्या 2ऱ्या वर्षी म्हणजे संभाजीराजे जेव्हा 2 वर्षाचे होते तर त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं. म्हणजे मातोश्रीचा चेहरा देखील संभाजीराजांनी पाहिला नाही. तर छत्रपती संभाजीराजांना वयाच्या 2ऱ्या वर्षी मातृत्वाच्या सुखापासून दूर राहावं लागलं. पण मातेचं झालेलं निधन, अकाली झालेलं निधन याची उणीव भरून काढण्याचं मोठं काम राजमाता जिजाऊंनी केलं. जिजाऊ म्हणजे दूरदृष्टीच्या राजमाता. छत्रपती शिवाजीराजांसारखा युगपुरुष जिजाऊंनी घडवला. छत्रपती संभाजीराजांची देखील जडणघडण राजमाता जिजाऊंनी केली. तलवार चालवणं, रणांगण गाजवणं, युद्धकलेमध्ये तरबेज करणं, धनुर्विद्या शिकवणं, घोड्यावरती बसणं, गडकोट आणि किल्ले पायदळी घालणं, हे सगळं शिक्षण राजमाता जिजाऊंनी ज्या पद्धतीने शिवरायांना दिलं त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजांना देखील त्यांनी शिक्षण दिलं. म्हणून जिजाऊ हे स्वराज्याचं विद्यापीठ आहे, प्रेरणापीठ आहे, ज्ञानपीठ आहे, संस्कारपीठ आहे. म्हणजे शिवाजीराजे आणि संभाजीराजांचं चालतं बोलतं विद्यापीठ कोण होतं? राजमाता जिजाऊ. जिजाऊ हिंमतवान होत्या, निर्भीड होत्या, कणकर होत्या. ज्यावेळेस अफजल खान छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्याच्या उद्देशाने आला त्यावेळेस राजमाता जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी शिवाजीराजे राजगडावरती गेले. जिजाऊ काय म्हणतात शिवरायांना? जावा शिवबा, अफजल खानाच्या भेटीला तुम्ही जावा. अफजल खान क्रूर आहे, निर्दयी आहे, पातळयंत्री आहे, त्याच्या भेटीला तुम्ही जावा, तुमचा विजय नक्की आहे. दगाफटका झाला तर शंभू बाळाला गादीवरती बसवेन, मी राज्यकारभार करेन, घ्या तलवार, लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. त्याला म्हणतात आई. आता सुद्धा घराघरामध्ये शिवबा आणि शंभूराजे जन्माला येतील, पण त्यासाठी गरज आहे अगोदर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होण्याची. जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. लढणारी माणसं इतिहास निर्माण करतात, रडत बसणारी माणसं आयुष्यात कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत. म्हणून जिजाऊंचा इतिहास, शिवरायांचा इतिहास, शंभूराजांचा इतिहास, ताराबाईचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, लढण्याचा इतिहास आहे, निर्भीडपणाचा इतिहास आहे, आपला क्रांतिकारक इतिहास आहे. आणि इतिहास कधी विसरायचा नसतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलंय की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, आपण सांगितला पाहिजे, आपण ऐकला पाहिजे. पण जिजाऊ हे छत्रपती शिवाजीराजांच्या गुरु, मातोश्री आणि संभाजीराजांच्या आजी आणि संभाजीराजांच्या मार्गदर्शक म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंच्या कार्याचं वर्णन करताना परमानंदांनी म्हटलंय की कशा जिजाऊ? अत्यंत गुणवान, अत्यंत कर्तृत्वान, अत्यंत बुद्धिमान. आणि जयराम पिंडे जो शहाजीराजांच्या पदरी होता त्या जयराम पिंडेंनी राधा माधव विलास चंपू नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये जयराम पिंडे म्हणतो, जशी चंपकेशी खुल्ले फुल जाई, अशी जाया शहाजीशी शोभली जिजाई, जिच्या कीर्तीचा चंबू जम्बूद्वीप आला. संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असणाऱ्या आणि सर्वांना आईची माया देणाऱ्या अशा जिजाऊ क्रांतिकारक होत्या असं वर्णन समकालीन जयराम पिंडे करतो. शाहीर अमरशेखांनी 250 ओळीचा छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये शहाजीराजे आणि जिजाऊंचं वर्णन करताना शाहीर अमरशेख लिहितात, पेरावतेचं पीक येतं,
पेरावतेच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात शहाजीने पराक्रम पेरला शिवाजी सर्जा उतरला मराठ्यांचा भाग्योदय झाला आला आला शिवाजी आला योग्य समयाला जिजाईने दिला थोर त्या मातेचे उपकार थोर त्या आईचे उपकार मराठ्यानं तुमच्याने नाही फिटणार असं वर्णन पोवाड्यामध्ये शाहीर करतात। मराठा म्हणजे कोण? जो स्वराज्यासाठी लढला, ज्याने स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजेंच्या खांद्याला खांदा लावून पराक्रम गाजवला तो मराठा। 18 पगड जाती 12 वृत्तदारांना मराठा म्हटलंय। मराठा म्हणजे केवळ भोसले पाटील जाधव यादव शिंदे घोरपडे गाठगे एवढ्या पुरतं मर्यादित नाही। मराठा म्हणजे कोण? महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी ग्रंथामध्ये म्हणतात कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार लोहार कुंभार रामोशी आगरी आदी मिळून मराठा। मराठा ही व्यापक संकल्पना आहे, मराठी संकुचित संकल्पना नाही। म्हणून न्यायमूर्ती रानडे म्हणतात राईज ऑफ द मराठा पॉवर, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष। ग्रँड अप म्हणतो हिस्ट्री ऑफ द मराठा, म्हणजे मराठ्यांचा इतिहासाचं वर्णन आपल्याला समकालीन कागदपत्रामध्ये येतं, बरोबर ना? अगदीच कृष्णाजी आणि सभासद जो समकालीन आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या दरबारामध्ये होता तो सभासदांनी शिवचरित्र लिहिलं। तो म्हणतो राज्याभिषेक शिवाजीराजेंचा झाल्यानंतर तो म्हणतो हा मराठा पातशाह झाला। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असामान्य क्रांतिकारक घटना आहे। हा मराठा पातशाह असं वर्णन कृष्णाजी आणि सभासद जो समकालीन आहे त्यांनी केलेलं आहे। तर अशा जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, छत्रपती संभाजीराजांना घडवलं। बालपणापासूनच संभाजीराजे अत्यंत निर्भीड होते, अत्यंत स्वाभिमानी होते। भीती नावाचा प्रकार छत्रपती संभाजीराजांना माहिती नव्हता। त्यांना युद्धकलेचं, धनुर्विद्येचं, राजनीतीचं, वेगळ्या भाषांचं शिक्षण देण्याची व्यवस्था शिवरायांनी केलेली होती। उमाजी पंडित आणि केशव पंडित जे त्या काळातील अत्यंत विद्वान, त्या दोन विद्वानांनी संभाजीराजांना संस्कृत शिकवलं। संभाजीराजांना उत्तम संस्कृत येत होतं, उत्तम हिंदी येत होती, उत्तम इंग्लिश येत होती, अनेक भाषावरती त्यांचं प्रभुत्व होतं। बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ संभाजीराजांनी लिहिलाय, किती लोकांना माहितीये? संस्कृत पंडित होते संभाजीराजे, बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला। नकशिक नाईक अभेद आणि 7 शतक हे 3 हिंदी ग्रंथ संभाजीराजांनी लिहिले। ऑस्टिन ईस्ट इंडिया कंपनीचे एक प्रतिनिधी ऑस्टिन आणि थॉमस निकल्स हे 2 ब्रिटिश अधिकारी रायगडावरती आलेले होते। छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती गेलेले होते आणि शिवाजीराजांनी अशा सूचना दिलेल्या होत्या की समजा मी नसेल आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जर का अधिकारी आले, ब्रिटिश अधिकारी आले, तर तुम्ही संभाजीराजांशी देखील चर्चा करू शकता। अहो 19-20 वर्षाचे संभाजीराजे कोणाशी चर्चा करतात? ब्रिटिश अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीचे थॉमस निकल्स आणि इमॅन्युअल ऑस्टिन हे 2 ब्रिटिश अधिकारी ज्यावेळेस रायगडावरती आले त्या छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्याशी चर्चा केली अशी इतिहासामध्ये नोंद आहे। म्हणजे 17व्या शतकामध्ये जागतिक कीर्तीच्या लोकांशी, जगातील लोकांशी चर्चा करण्यापर्यंत प्रगल्भता छत्रपती संभाजीराजांच्या ठाई होती। ते महाबुद्धिमान होते। अबेकरे 1672 साली महाराष्ट्रामध्ये आलेला होता। 1668 ते 72 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये होता तो। भारतात फ्रेंच पर्यटक होता। त्यांनी त्याचं प्रवास वर्णन लिहून ठेवलंय। त्या प्रवास वर्णनामध्ये तो अबेकरे लिहितो की छत्रपती शिवाजीराजांनी आपला जो सुपुत्र आहे त्यावेळेस वय किती आहे? संभाजीराजांचं वय फक्त 15 वर्षाचं वय आहे। ज्या काळात अबेकरे आलता ना त्या काळात संभाजीराजे 15 वर्षाचे होते। अबेकरे असं लिहितो की आपल्या अत्यंत कुमार वयातील छत्रपती संभाजीराजांकडे मुलाकडे छत्रपती शिवाजीराजांनी एका सैन्याच्या फलटणीची जबाबदारी दिलेली आहे। एका सैन्याचा विभाग जो आहे त्याची जबाबदारी दिलेली आहे आणि सुमारे 10,000 सैन्याची फौज घेऊन एका मोहिमेवरती शिवरायांनी संभाजीराजांना पाठवलेलं आहे। वयोवृद्ध सैनिक संभाजीराजांना अत्यंत आदराने वागवतात, त्यांना आनंद वाटतो छत्रपती संभाजीराजे आपले नेतृत्व करतात आणि समवयस्क तरुण सैनिक देखील अत्यंत आनंदाने संभाजीराजांच्या हाताखाली काम करतात। त्यांना अभिमान वाटतो की आपण शंभूराजेच्या हाताखाली काम करतोय। संभाजीराजे वयोवृद्ध सैनिकांना आदराने वागवतात, त्यांचा सन्मान करतात आणि आपल्या सहकारी सैनिकांना देखील ते मदत करतात। एखादा जखमी झाला तर त्याला देखील औषधोपचार करतात, असं वर्णन अबेकरे करतो। आणि पुढे तो असं म्हणतो की संभाजीराजांसारखा पराक्रमी, बुद्धिमान
आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिला नाही, असे अबेकरेचं वर्णन आहे. अबेकरे फ्रेंच पर्यटक आहे, समकालीन आहे, प्रत्यक्षात त्याने पाहिलंय. तो महाराष्ट्रातून असा खाली बेळगाव कारवारकडे गेलेला आहे, कोकणातून. म्हणजे संभाजीराजे ज्या काळात 15-16 वर्षाचे होते त्यावेळेस आलेला आहे. तसा दुसरा आणखीन एक ब्रिटिश अधिकारी जॉन फ्रायर, हा साधारणतः 1672 ते 1681 असं 10 वर्ष भारतात होता आणि तो महाराष्ट्रातून गेलेला आहे. त्यांनी देखील लिहून ठेवलंय की संभाजीराजेंनी भागानगर पर्यंत मजल मारलेला आहे. भागानगर म्हणजे गोळकोंडा, आताचा हैदराबाद, हैदराबादचं जुनं नाव भागानगर. तिथपर्यंत संभाजीराजे गेलेले आहेत. हुबळी, रायबाग आणि भागानगर, गोळकोंडा हा भाग जिंकून ते आपल्या वडिलांच्या मदतीसाठी फोंड्याकडे गेलेले आहेत. गोवा जिंकण्याचं स्वप्न छत्रपती शिवाजीराजेंचं होतं आणि फोंडा किल्ल्यावरती त्यांनी मोहीम आखलेली होती. आपल्या वडिलांच्या मदतीला सैन्य घेऊन ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत असं वर्णन जॉन फ्रायर देखील करतो. म्हणजे समकालीन संभाजीराजेंच्या शौर्याचं वर्णन करतात, पराक्रमाचं वर्णन करतात, त्यांच्या नैतिकतेचं वर्णन करतात, त्यांच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करतात आणि त्यांच्या विद्वत्तेचं देखील वर्णन समकालीन परकीय पर्यटक करतात. संभाजीराजेंच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली? 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक द्यावा लागला पुरंदर तहाच्या प्रसंगी. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग हे स्वराज्य बेचिराग करण्यासाठी दक्षिणेकडे आले. औरंगजेबाने त्यांची नेमणूक केलेली होती. जयसिंग मोठा धूर्त आणि कायबाज होता. दिलेर खान अत्यंत कपटी आणि क्रूर होता. ते संभाजीराजांना शिवरायांचं राज्य बेचिराग करण्यासाठी आले. पुरंदरचा लढाई झाली. मुरारबाजी देशपांडे अत्यंत निकराने लढले. परंतु शिवरायांच्या लक्षात आलं की युद्ध कुठे थांबवायचं आणि कुठे सुरू करायचं यामध्ये शिवाजीराजे अत्यंत निष्णांत होते. अगदी पोर्तुगीजांनी देखील लिहून ठेवलंय की शिवाजीराजे शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते. युद्ध कधी सुरू करायचं, कुठं थांबवायचं यामध्ये ते पाश्चिमात्य म्हणजे युरोपियन वॉरियर पेक्षा अधिक निष्णांत आहेत असं पोर्तुगीजांनी देखील लिहून ठेवलंय. तर ज्या वेळेस 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मुघलांना द्यावा लागला, जोपर्यंत तहाची पूर्तता होत नाही तोपर्यंत ओलीस कोणाला तरी ठेवावा असं मुघलांनी सांगितलं. ओलीस कोणाला ठेवलं? जिजाऊने आणि छत्रपती शिवाजीराजांनी जामीन म्हणून कोणाला ठेवण्याचा निर्णय घेतला तर छत्रपती संभाजीराजांना. हा तह झाला 1666 ला आणि तेव्हा संभाजीराजांचं वय होतं फक्त 8 वर्षाचं. वयाच्या 8व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी आणि स्वराज्य निर्मितीसाठी मोगलांच्या गोठात जाणारा जगातला सगळ्यात तरुण वॉरियर कोण असेल, सगळ्यात तरुण शूरवीर कोण असेल, सगळ्यात लहान वयाचा शूरवीर कोण असेल तर त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. वयाच्या 8व्या वर्षी. 8 वर्ष वय म्हणजे किती? आता आपण पहिलीच्या वर्गातला जो मुलगा असतो तो 6 वर्षाचा, दुसरीच्या वर्गातला मुलगा असतो 7 वर्षाचा, तिसऱ्या वर्गातला मुलगा असतो 8 वर्षाचा. यात तिसरीच्या वयातील मुलाचं जे वय असतं, तिसरीचे मुलं डोळ्यासमोर ठेवा, त्या वयाचे संभाजीराजे असताना ते मोगलांच्या छावणीमध्ये स्वराज्यासाठी जामीन राहिले, ओलीस राहिले. वयाच्या 8व्या वर्षी ज्या महापुरुषाच्या राजकारणाला सुरुवात झाली ते मोगलांच्या छावणीत गेले, घाबरले नाहीत, डगमगले नाहीत, हातबल झाले नाहीत. जयसिंगाला सुद्धा संभाजीराजेंचं कौतुक वाटलं. निकोला मुनुची इटालियन पर्यटक त्या काळामध्ये भारतात आलेला होता. त्याने हिस्ट्री ऑफ द मोगल नावाचा ग्रंथ लिहिलाय. तो मोगलांचा प्रतिनिधी तोफखाना प्रमुख म्हणून त्या काळामध्ये पुरंदरला आलेला होता. त्याने देखील संभाजीराजेंच्या निर्भीडपणाचं, शौर्याचं, अचूकपणाचं आणि त्यांच्या हजरजबाबीपणाचं वर्णन करून ठेवलेलं आहे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये. तर असे संभाजीराजे बालपणापासून शूर पराक्रमी होते. नंतर ते राजगडावरती आले आणि एक राजकारणाचा भाग म्हणून शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं. सोबत मुलाला घेतलं, शंभूराजांना. का घेतलं असेल तर शिवाजीराजांचं प्रचंड प्रेम होतं संभाजीराजांवरती, प्रचंड. म्हणजे शिवाजी महाराजांचा जीव की प्राण म्हणजे शंभूराजे. उत्तर भारतातील राजकारणाची जाण व्हावी, उत्तर भारतातील राजकारण समजून घेता यावं यासाठी शिवाजीराजांनी शंभूराजांना आग्र्याला घेऊन गेले. 12 मेला औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजीराजे संभाजीराजे गेले. दिवाणे आम मधून दिवाणे खास मध्ये गेले. रामसिंग जो जयसिंगाचा मुलगा होता त्याच्याकडे शिवाजीराजांची व्यवस्था देण्यात आली, प्रोटोकॉल ज्याला म्हणतो आपण. शिवाजीराजे गेले.
औरंगजेबाला काय भेटवस्तू दिल्या, औरंगजेबाने शिवाजीराजांना काय भेटवस्तू दिल्या, पण औरंगजेबाने जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजीराजांना मागच्या रांगेत उभं केलं. शिवरायांच्या लक्षात आलं की जाणीवपूर्वक आपल्याला पाठीमागच्या रांगेत उभं केलंय. शिवाजी महाराज किती स्वाभिमानी होते पहा. मागच्या रांगेत उभं केलं, लक्षात आले बरोबर. तर रामसिंगाला म्हणतात, मी इथं थांबणार नाही, तुम्ही जाणीवपूर्वक मला पाठीमागं उभं केलेलं आहे. मी निघालो दरबारातून, तुम्ही मला ठार मारलं तरी चालेल, पण मी माझा अपमान सहन करणार नाही. स्वाभिमान शिकावा, शिवचरित्रातून शिकावा, शंभूराजांच्या चरित्रातून शिकावा. आज आपण पाहतो अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री आले की लोटांगण घालतात, पाय चाटतात, लाळ गोठतात, दिल्ली दरबारामध्ये जाऊन लोटांगण घालतात. शिवाजीराजे ज्या काळामध्ये म्हणजे 1666 साली आग्र्याला गेले, औरंगजेबाचं सैन्य किती आहे? सुमारे 8 लाखाचं. शिवरायांच्या सोबत मावळे किती? 400-500. त्या काळामध्ये आता सारख्या सुविधा नव्हत्या. लगेच विमानाने गेले, विमानाने आले, मोबाईलवरती संपर्क केला, सोबत भरपूर सैन्य, असं नाही. सैन्य म्हणजे सहकारी मर्यादित आहे. छोटा मुलगा 8 वर्षाचा, 9 वर्षाचा बाळ आहे सोबत, आपला घातपात होईल, ठार मारलं जाईल, याची तमा बाळगली नाही. आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या हिंदवी स्वराज्याचा, या भूमीचा मान राखला छत्रपती शिवाजीराजांनी. स्वाभिमान दाखवला तिथे जाऊन. त्या औरंगजेबाच्या पुढे नतमस्तक नाही झाले. मी निघालो, मी थांबणार नाही, मला मारलं तरी चालेल, मी माझा अपमान सहन करणार नाही. हे कोण पाहतंय? औरंगजेब समोरून पाहतोय. 8.5 वर्षाचा, 9 वर्षाचा सुपुत्र पाहतोय संभाजीराजे. आपल्या वडिलांचं तेज, आपल्या वडिलांचं शौर्य, आपल्या वडिलांचा स्वाभिमान, आपल्या वडिलांचा निर्भीडपणा उघड्या डोळ्यांनी संभाजीराजेनं पाहिला. संभाजीराजे कोणत्या विद्यापीठामध्ये शिकले? संभाजीराजेंचं विद्यापीठ आहे शिवाजी विद्यापीठ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ते शिकले. हे बाळकडू त्यांना मिळालं शंभूराजांना बालपणापासून. स्वाभिमान, निर्भीडपणा. मुलं कधी निर्भीड होतील? आई बाप निर्भीड असतील तर मुलं निर्भीड होतील. मुलं कधी स्वाभिमानी होतील? आई बाप स्वाभिमानी असतील तर मुलं स्वाभिमानी होतील. मुलं कधी गुणवान होतील? आई बाप गुणवान असतील तर मुलं गुणवान होतील. मुलं कधी संस्कारित होतील? आई वडील सुसंस्कारित असतील तर मुलं सुसंस्कारित होतील. मुलं कधी निर्व्यसनी होतील? बाप निर्व्यसनी असेल तर मुलं सुद्धा निर्व्यसनी होतील. लक्षात ठेवा. बापच दारू पिऊन येत असेल, सिगारेट ओढत असेल, गांजा ओढत असेल, मुलं कशी निर्व्यसनी राहणार? छत्रपती शिवाजीराजे नीतिमान होते, चारित्र्य संपन्न होते. उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. शिवाजीराजे संभाजीराजांना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने लिहून ठेवलंय, शिवरायांच्या शंभूराजांच्या राज्यामध्ये मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाची इतिहास निर्माण करतात. व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे जे दारू पितील, गुटखा खातील, तंबाखू खातील ते कावळे, आणि जे निर्व्यसनी असतील ते छत्रपती शिवाजीराजांचे आणि संभाजीराजांचे मावळे. आज आपल्याला कावळे व्हायचं का मावळे व्हायचं ठरवा. आज आपण पाहतो रुपयाची या देशातील शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, मोठमोठ्या शहरामध्ये अंमली पदार्थाने विळखा घातलाय. चरस, गांजा, कोकेन, अफू, दारू, गुटखा, तंबाखू यामध्ये तरुण पिढी बर्बाद होते आहे. मी पुण्यात राहतो, मी पाहतोय अनेक मुलं मुली अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चाललेले आहे. राज्यकर्ते आणि काही दलाल स्वतःची घरं भरण्यासाठी अंमली पदार्थाचा व्यापार करतात. अरे तुम्ही उडता पंजाब चित्रपट पाहिला का? पंजाब हा गुरु नानकाचा पंजाब आहे, भगतसिंगाचा पंजाब आहे, लाला लजपतरायचा पंजाब आहे, शूरवीरांचा पंजाब. आज पंजाबची अवस्था काय आहे? अंमली पदार्थाच्या आहारी पंजाब मध्ये तरुण पिढी गेलेली आहे. एकदा जर का अंमली पदार्थाच्या विळख्यात मुलं अडकली, बाहेर पडणं कठीण. ही परिस्थिती या देशातील मोठ्या शहरामध्ये आहे. आपल्या देशाला संपवण्यासाठी कुणी अनुभव टाकायची गरज नाही. चरस, गांजा, अफू, कोकेन, गुटखा अनुभवापेक्षा खतरनाक आहे. पिढ्यानपिढ्या बर्बाद करते. म्हणून आज आपण इतिहासातून काय शिकलं पाहिजे? आज इतिहासातून निर्व्यसनीपणा शिकला पाहिजे. शंभूराजाची शपथ घेऊन
शिवरायांची शपथ घेऊन, बुद्धाची शपथ घेऊन आपण ठरवलं पाहिजे की मी दारूला हात लावणार नाही, मी तंबाखूला हात लावणार नाही, मी गुटखा खाणार नाही, मी चरस, गांजा, आपू, कोकेन यापैकी कशाचे सेवन करणार नाही, कारण मी शंभूराजाचा मावळा आहे, मी शिवरायांचा मावळा आहे. ही शपथ आज आपण घेतली पाहिजे. गंभीर बाब आहे. पाकिस्तान सारखे अत्यंत क्रूर, निर्दयी, पाताळेंत्र देश आपल्याला संपवायला बसलेले. ते जसे हल्ला करतात, माणसं मारतात, हत्या करतात धर्म विचारून, तसंच स्फोट घडवतात, तसंच ते अंमली पदार्थाचा पण व्यापार करतात तरुण पिढी बरबाद करण्यासाठी. लक्षात ठेवा, आपली लढाई इतकी सोपी नाही. म्हणून तरुण पिढी कशी पाहिजे? बलवान पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, कणखर पाहिजे, स्वाभिमानी पाहिजे, निर्भीड पाहिजे. अरे आपापसात कशाला वाद करता? हा मराठा, तो हा धनगर, हा मातंग, हा रामोशी, हा आगरी, वाद करू नका तुम्ही. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून संभाजीराजांनी पाहिलं, आपल्या वडिलांचा स्वाभिमान पाहिला, निर्भीडपणा पाहिला. दरबारातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय होणार आहे अंदाज नव्हता. औरंगजेब मोठा धूर्त पाताळेंत्री होता. त्याने पाहिलं, त्याने विचार केला, शिवाजीराजांना ठार मारायचं, कैदेत ठेवायचं का वायव्येकडे पाठवायचं? रण अंदाज खानाच्या सोबत वायव्येकडे पाठवायचं आणि तिथं घात करून शिवाजीराजांना मारायचं, असा त्याचा डाव होता. शिवाजीराजांनी सांगितलं, मी जाऊ शकत नाही, मी आजारी आहे. मग शिवरायांना ठेचून मारायचं, भिंतीत चिन्हून मारायचं, असे सगळे प्रयत्न औरंगजेब करत होता. शिवरायांच्या लक्षात आलं, आपला जीव धोक्यात आहे. आपल्या सोबत आलेल्या सहकार्यांना त्यांनी दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी मागितली. औरंगजेबाने परवानगी दिली. संभाजीराजे मनसबदार असल्यामुळे त्यांना कैद नव्हती. ते मुक्तपणे संपूर्ण आग्रा शहरामधून फिरू शकत होते. आणि अत्यंत ही संधी मिळाल्यामुळे, संधी अधिक प्रयत्नावर गुणवत्ता, लक्षात ठेवा. संभाजीराजांना लहानपणापासून जी संधी मिळाली, त्यामुळे त्यांच्याकडे निर्भीडपणा, काटकपणा, मुत्सद्दीपणा, शौर्य, बुद्धिमत्ता त्यांच्याकडे जी आलेली होती, त्यामुळे आलेली होती. एके दिवशी छत्रपती शिवाजीराजांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वेषांतर करून शिवाजीराजे निसटले. सुरुवातीला मथुरा, त्यानंतर वाराणसी आणि त्या मार्गे आपल्या राजगडावर ते आले. 9 वर्षाच्या संभाजीराजांना त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. काही अभ्यासक सांगतात मथुरेला ठेवलं, काही अभ्यासक म्हणतात वाराणसीला ठेवलं. मथुरा आणि आग्र्याचं अंतर अत्यंत जवळच आहे. त्यामुळे मथुरेला ठेवण्याचा धोका शिवाजी महाराज घेणार नाहीत. त्यामुळे काही अभ्यासकांचं मत असं आहे की त्यांनी वाराणसीला ठेवलेलं असावं आणि ते संयुक्तिक वाटतं. आणि वाराणसी या ठिकाणी कवी कुलेश त्यांना भेटतो. कवी कुलेश म्हणजे मोठे विद्वान, संस्कृत पंडित, शाक्तपंथीय. शाक्त पंथ आपल्या देशातला खूप महत्वाचा पंथ आहे. तो स्त्रीप्रधान पंथ आहे. आपण अंबाबाईचं दर्शन घेतो, आपण तुळजाभवानीचं दर्शन घेतो. का? ह्या प्राचीन काळातील आपल्या कर्तृत्वान लोकमाता आहे. जगामध्ये शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. स्त्री हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे. आणि म्हणून एक आपल्याकडे शाक्त परंपरा, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठी परंपरा, चांगली परंपरा आहे. शाक्तपंथीय म्हणजे कोण? जो भेदभाव बाळगत नाही तो शाक्तपंथीय. जो स्त्रियांचा आदर करतो, सन्मान करतो, पत्नीला संधी देतो, संरक्षण देतो आणि जबाबदारी देतो, तो म्हणजे शाक्तपंथीय. असा शाक्तपंथ. त्या शाक्तपंथाचा महंत होता तो कवी कुलेश. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांनी ठेवलं. लांबचा प्रवास आहे, जनसंपर्काची कोणती साधनं नाहीत, विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, मोबाईल नाही, फोन नाही. आपल्या 9 वर्षाच्या संभाजीराजांना त्या ठिकाणी ठेवताना शिवाजीराजांना किती वेदना झाल्या असतील. मन काय म्हणलं असं शिवरायांचं? शंभूराजांना काय वाटलं असेल? आपण कधी परत जाणार की नाही? कारण औरंगजेब बादशाहांनी गुप्तहेर सोडले होते, सैन्य पाठवलं होतं की हे जर का सापडले तत्काळ पकडा. आणि शिवाजीराजांच्या लक्षात आलं की आपण जर का दोघे गेलो, वेषांतर करून गेलो तरी ते 100% आपल्याला पकडणार. म्हणून संभाजीराजांना सोबत घेणं हे त्यांच्या दोघांच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक होतं. म्हणून अत्यंत विश्वासू लोकांकडे त्यांनी ठेवलं. आणि शिवाजीराजे राजगडावरती आले. जिजाऊने पहिला प्रश्न विचारला, शंभूबाळ. वाटेत शंभूबाळाचं निधन झालं प्रवासाच्या त्रासाने. जिजाऊने टाळो फोडला.
महाराणी येसूबाई संभाजीराजेंच्या राणी दुःख झालं, विधवा झाल्या, सर्वत्र ही अफवा पसरली, संभाजीराजेंचं वाटेतच निधन झालं. जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजीराजांनी ही अफवा पसरवली. का? तर औरंगजेबाला समजलं पाहिजे की वाटेत प्रवासाच्या त्रासाने संभाजीराजांचं निधन झालं म्हणजे तपासाची मोहीम तो मागे घेईल. संभाजीराजांना जिवंत आणण्यासाठी अशा पद्धतीचे डावपाच आखणे अत्यंत गरजेचं होतं. पण इकडे गडावरती रडारड सुरू झाली. शिवरायांनी कोणालाही सांगितलं नाही. रडारड सुरू झाली. उत्तर कार्य उरकलं. मृत्यूनंतरचे जेवढे विधी असतात ते सगळे केले. वयाच्या 9व्या वर्षी ज्या राजपुत्राला, ज्या युवराजाला मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला असा जगातला एकमेव राजपुत्र म्हणजे शंभूराजे. वयाच्या 9व्या वर्षी मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला. कालांतराने ते विश्वासू लोक पाठवले आणि संभाजीराजांना राजगडावरती आणलं आणि त्यानंतर वयाच्या 10व्या वर्षी त्यांना गुजरात मोहिमेवरती पाठवलं असे आबेकरे म्हणतो. संभाजीराजांबद्दल शिवरायांना प्रचंड अभिमान वाटायचा. ते म्हणाले, जेव्हा त्यांच्याबद्दल तक्रार घेऊन मंत्री गेले की प्रजेला महसुलामध्ये सूट देतात आणि ते आमचा अवमान करतात असं काही मंत्री मोरोपंत पिंगळे वगैरे महाराजांना जाऊन भेटले. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे म्हणतात की माझा पुत्र संभाजी कसा आहे? विद्वान आहे, अभ्यासू आहे, तो विनयशील आहे. कोणी माझ्या पुत्राचा द्वेष करू नये असं छत्रपती शिवाजीराजे शंभूराजाबद्दल म्हणतात. किती अभिमान आहे संभाजीराजांबद्दल. संभाजीराजे देखील शिवरायांचा कसा मान ठेवायचे याचं वर्णन येतं. तेव्हा शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला निघाले. रायगडावरती दरबार भरवला. शिवाजीराजे सिंहासनावरती बसलेले आहेत. आता दक्षिण दिग्विजयाला निघायचंय. तर संभाजीराजांना त्यांनी जवळ बोलावलं. सिंहासनावरती शेजारी बसवण्यासाठी बोलावलं. संभाजीराजे जवळ आले. शिवरायांचं दर्शन घेतलं. खाली वाकून नतमस्तक झाले आणि तिथून उठले आणि खाली आसनावरती जाऊन बसले. शेजारी बसले नाही. राजनीतिज्ञ होते, राजनीतीचे अभ्यासक होते. आपण वडिलांच्या शेजारी जोपर्यंत राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत बसायचं नसतं. ही राजनीती त्यांना माहिती होती. म्हणजे त्यातून त्यांची विनयशीलता दिसते. प्रचंड विनयशील होते, प्रचंड प्रेमळ होते. जसे ते शूर होते, पराक्रमी होते, तसे ते प्रेमळ देखील होते. ते सत्ता पिपासू कधी नव्हते. शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेले. उत्तरेला दिल्लीला जसं आग्र्याला ज्या पद्धतीने घेऊन गेले होते तसे दक्षिण दिग्विजयाला घेऊन गेले नाहीत. का? तर कोकणची जबाबदारी त्यांना दिली. रायगडावरती ठेवलं नाही तर शृंगारपूर या ठिकाणी ठेवलं संभाजीराजांना. शृंगारपूर का? शृंगारपूरला तर कोकणची जबाबदारी. शृंगारपूरला असताना शंभूराजांनी 2 वर्ष काय केलं? व्यायाम केला. ते मलखांब, उत्तम मलखांब त्यांना खूप आवडायचा संभाजीराजांना. मलखांबामध्ये ते अत्यंत निष्णात होते आणि 18 पुराण, 6 शास्त्र, वेद, स्मृतिग्रंथ, महाकाव्य तिथं त्यांनी अभ्यासली असे शंभू चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. कवी कुलेश आणि इतर काही पंडित होते, त्यांनी ते सगळं वाचून दाखवलं. आणि संभाजीराजे इतके विद्वान होते ते शास्त्रार्थ करायचे. शास्त्रार्थ संस्कृत मध्ये एक शब्द आहे शास्त्रार्थ. शास्त्रार्थ म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वादविवाद, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण डिबेट. डिबेट म्हणजे वैचारिक चर्चा. डिबेट म्हणजे काय? भांडण मारामारी नव्हे. वादविवाद. वादविवाद म्हणजे हेल्दी डिस्कशन. म्हणजे माझं मत मान्य नसेल तर समोरच्यानी त्या मताचं खंडन करायचं. मला समोरच्याचं मत मान्य नसेल तर मी त्याचं खंडन करायचं. याला म्हणतात शास्त्रार्थ. याला मराठीमध्ये आपण म्हणतो वादविवाद आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डिबेट. डिबेट झाला पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे, पण तो वैचारिक. हेगेल म्हणतो थेसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस. युरोपमध्ये खूप मोठा एक हेगेल नावाचा फिलॉसॉफर होऊन गेला. तो म्हणतो की थेसिस म्हणजे एखादा विचार, त्या विचाराला विरोध करणारा दुसरा एक विचार असतो. वैचारिक वादविवाद असतोच आणि असला पाहिजे. ज्या समाजामध्ये वैचारिक वाद नसतो तो समाज मेलेला असतो. ज्या समाजामध्ये वैचारिक वाद होत नाही त्या समाजाची प्रगती होत नाही. त्यामुळे मी वैचारिक वादाचं नेहमी स्वागत करतो. जे कोणी विरोधक असतात त्यांनी चर्चेला यावं,
चर्चा करावी, वैचारिक वाद झाले पाहिजेत. वाद कसे झाले पाहिजेत? वैचारिक झाले पाहिजेत. मारामारी नको. पायच काढीन, हातच काढीन, डोकंच फोडीन, काठीनं मारीन, दगड मारीन, हे रानटी लोकांचं लक्षण आहे. हे तालिबान्यांचं लक्षण आहे. तालिबानी कसे ते तलवारीन काट्या कुऱ्हाडी घेऊन जातात, तसं ते तालिबान्यांचं लक्षण आहे. वैचारिक वादविवाद झाले पाहिजेत, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. म्हणून संभाजीराजे शृंगारपूर या ठिकाणी शास्त्रार्थ करत होते, असं वर्ण उल्लेख येतो संभाजी चरित्रामध्ये. शास्त्रार्थ म्हणजे ते विद्वानांबरोबर वाद घालायचे. मग वाद घालायला कोण होतं? कवी कुलेश होता, उमाजी पंडित होते, केशव पंडित होते, त्यांच्याशी वाद घालायचे संभाजी. वाद घालायला पण विद्वता लागते ना. एखाद्या विषयावरती वाद घालायचं तर त्याचा अभ्यास लागतो मुळापासून. संभाजीराजे ज्या अर्थी तत्वज्ञानावरती चर्चा करत होते, म्हणजे संभाजीराजेंची विद्वत्ता किती उच्च पातळीवरची होती लक्षात ठेवा. आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिले. 2 वर्ष जेव्हा शृंगारपूरला होते तेव्हा त्यांनी ग्रंथ लिहिले. दक्षिण दिग्विजय करून छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये आले, स्वराज्यामध्ये आले. संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले. आपल्या पुत्राला आणण्यासाठी शिवरायांनी खूप प्रयत्न केले आणि औरंगजेबाने दिलेरखानाला असं फरमान पाठवलं होतं की संभाजीला पकडा, आग्र्याला पाठवा, म्हणजे ठार मारण्याचा डाव होता त्याचा. इतिहासाला ज्ञात नाही की संभाजीराजे दिलेरखानाकडे का गेले, हे ज्ञात नाही इतिहासाला. आणखी कुठेही त्याला संदर्भ सापडत नाही. पण आले. शिवरायांना प्रचंड आनंद झाला ज्यावेळेस संभाजीराजे पन्हाळगडावरती आल्याची बातमी शिवरायांना विश्रामगडावरती कळली. विश्रामगड म्हणजे पट्टागड, नाशिकच्या जवळचा. जालन्याची मोहीम पूर्ण करून शिवाजीराजे विश्रामगडावरती गेलेले होते आणि त्यांना तिथं वार्ता समजली की संभाजीराजे आले. प्रचंड आनंद झाला. थांबले नाही तिथं. वेगानं, वायुवेगानं थेट पुरंदरला आले आणि पुरंदरहून थेट पन्हाळगडावरती आले. शेवटची भेट पितापुत्रांची, शंभूराजे आणि शिवाजीराजेंची भेट झाली. सज्जा कुटी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची भेट झाली, चर्चा झाली. ती सविस्तर चर्चा काय झाली हे माहिती नाही, परंतु कृष्णाजानन सभासद जो समकालीन आहे, पहिलं शिवचरित्र मराठीतलं समकालीन लिहिलेलं म्हणजे कृष्णाजानन सभासद आहे. कृष्णाजानन सभासदांनी छोटीशी नोंद करून ठेवली. काय चर्चा झाली तर छत्रपती शिवाजीराजे म्हणतात की मी दक्षिणेकडचं राज्य जिंकलं. जिंजी तंजावर पर्यंतचा भाग मी जिंकला, वेल्लोर जिंकलं, कृष्णगिरी जिंकली, कोप्पल जिंकलं. हा सगळा भाग मी जिंकून आलेला आहे दक्षिणेकडचा. आता दक्षिणेकडचं राज्य तुला देतो, म्हणजे शंभूराजाला म्हणतात की राज्याची वाटणी अर्ध राज्य तुला आणि उत्तरेकडचं राज्य हे राजारामाला. तर संभाजीराजे काय म्हणतात, मला तुमच्या पायाची जोड आहे. तुमच्या पायाचं चिंतन करून मी दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन, पण राज्याची वाटणी मला नको. म्हणजे संभाजीराजे किती विनयशील होते. ते सत्ता पिपासू नव्हते, सत्तेसाठी हापापलेले नव्हते. राज्य मिळावं आणि आपणच राजा झालं पाहिजे अशी त्यांची मानसिकता नव्हती. मी तुमच्या पायाची सेवा करेन, मरेपर्यंत चिंतन करेन, पण राज्याची वाटणी मला नको. आणि कसं दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन. किती निर्मळ मनाचे संभाजीराजे होते, किती निस्वार्थी संभाजीराजे होते. सत्ता अभिलाषी संभाजीराजे नव्हते. म्हणून शिवरायांना संभाजीराजेंच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटायचा. 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजीराजेंचा मृत्यू झाला आणि मग ती वार्ता समजण्यासाठी संभाजीराजांना उशिरा समजली. हंबीरराव मोहिते संभाजीराजेंच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, रायगडावरती गेले, आपल्या सावत्र मातांचा प्रचंड आदर केला. सोयराबाई आणि संभाजीराजे यांच्यामध्ये संघर्ष असल्याचा कोणताही पुरावा नाही. उलट संभाजीराजे काय म्हणतात सोयराबाई बद्दल, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आई. आणि राजारामाला तर अत्यंत प्रेमाने सांभाळलं, प्रचंड प्रेमाने. राजारामावरती प्रचंड प्रेम केलं संभाजीराजांनी. संभाजीराजेंची वृत्तीच प्रेमळ होती, कनवाळ होते. ते जसे शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, तसे ते अत्यंत प्रेमळ देखील संभाजीराजे होते. आणि त्यांनी संभाजीराजांनी राजारामाचा इतका सांभाळ केला की पुढे त्यांचे 3 विवाह संभाजीराजांनी लावून दिलं. पहिला विवाह 15 मार्च 1680 ला प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई यांच्याबरोबर झाला होता, शिवरायांनी लावून दिला. आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर राजारामाचे पुढे 3 विवाह कागलकर घाटगे घराण्यातील, एक खानविलकर घराण्यातील आणि एक मोहिते घराण्यातील, म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कन्या ताराबाई, असा 3 विवाह पुढे संभाजीराजांनी राजाराम महाराजांचे लावून दिले. आपल्या सावत्र मातांना अत्यंत आदराने वागवलं. राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने त्यांनी सांभाळलं. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशाला वाटलं
की आपण हे स्वराज्य सहज जिंकू शकू. सुमारे 8 लाखाची फौज, 50 कोटी वार्षिक महसूल आणि असा क्रूर आणि निर्दयी बादशाह दक्षिणेकडे उतरला. शिवकाळामध्ये औरंगजेब बादशाह स्वतः महाराष्ट्रामध्ये आला नव्हता, स्वराज्यामध्ये आला नव्हता, पण संभाजीराजेंच्या काळामध्ये तो महाराष्ट्रामध्ये उतरला. औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर बापाविरुद्ध बंड करून राजस्थानमधून दक्षिणेकडे पळाला. त्याला आश्रय संभाजीराजांनी दिला, पण संभाजीराजे त्याला लगेच भेटले नाही. कारण संभाजीराजाला वाटायचं की औरंगजेब आणि त्याच्या पिता पुत्राचा काहीतरी बेपणाव असला पाहिजे, आणि म्हणून त्याला सावधपणे संभाजीराजे भेटले. आणि पुढे तो इराणमध्ये गेला आणि तिकडे त्याचं निधन झालं. तो संभाजीराजेंच्या सोबत होता, पण तो इराणला गेला. छत्रपती संभाजीराजेंच्या वरती आलेलं संकट किती भयानक होतं लक्षात ठेवा. औरंगजेब बादशाह स्वतः उतरला. तो कसा होता? त्याचं राज्य आताच्या इराण पासून ते बांगलादेश आणि नेपाळ पासून दक्षिणेपर्यंत होतं. एवढं मोठं राज्य होतं. त्याचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी. छत्रपतींचा वार्षिक महसूल 1 कोटी. त्याचं सैन्य 8 लाख, छत्रपतींचं सैन्य 1 लाख. उत्तरेकडचे शरण गेले लोक, पण महाराष्ट्रातले मराठे निर्भीडपणे शेवटपर्यंत लढले. चटणी भाकर खाल्ली, घोड्यावरती झोपले, दर्याखोऱ्यातून फिरले, पण शरण गेले नाही. हा आपला इतिहास लढाईचा इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे. आपला मराठ्यांचा इतिहास हा तडजोडीचा इतिहास नाही, लक्षात ठेवा. मराठ्यांचा म्हणजे विशिष्ट जातीचा समजू नका. आपल्या सगळ्यांचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, लढण्याचा इतिहास आहे. आपला इतिहास काय तडजोडीचा इतिहास नाही, लक्षात ठेवा. औरंगजेब बादशाह उतरला. बऱ्हाणपूर संभाजीराजेंनी लुटलं. जंजिराचा किल्ला जिंकण्याचं स्वप्न संभाजीराजेंचं होतं. त्या सिद्धीला जरीस आणलं. शिवाजीराजे म्हणायचे, सिद्धी कसा आहे जंजिऱ्याचा? जसा घरामध्ये उंदीर तसा स्वराज्याचा शत्रू म्हणजे सिद्धी आहे जंजिऱ्याचा. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजीराजेंनी प्रयत्न केले. गोवा जिंकण्याचं संभाजीराजेंचं स्वप्न होतं. मांडवी नदीमध्ये घोडा घालून गोवा जिंकायचा आणि त्या पोर्तुगीजांना पळवून लावायचं, हे अशी महत्वाकांक्षा संभाजीराजेंची होती. उत्तरेकडून मोगल आलेले आहे, दक्षिणेकडून गोव्याकडे पोर्तुगीज आहे, जिंजे आहे, अंतर्गत शत्रू आहे. अशा चहूबाजूनी लढाई चालू होती. एका वेळी 4 शत्रूंविरुद्ध संभाजीराजे लढत होते. निद्रेचे 4 तास सोडले तर 20 तास संभाजीराजे स्वराज्यासाठी लढत होते. गोरगरिबांना मदत करत होते, न्याय निवाडा करत होते, महिलांचं रक्षण करत होते. आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही शिवरायांनी, संभाजीराजेंनी. हा मराठा आहे, तो माळे आहे, धनगर आहे, मातंग आहे, बौद्ध आहे, असा भेदभाव छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजेंनी कधी केला नाही. आपण सर्वजण एक होती, भूमिका त्यांची होती. पण लढणारे मरणारे मावळे पुढे आले. येसाजी कंक, वीरबाजी पासरकर, कान्होजी जेदे, कावजी कोंढाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, अंबिराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, रामजी पांगेराव, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलार मामा, नूरखान बेग, सिद्ध हिलाल, त्याचबरोबर जानूजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे, असे अनेक मावळे सर्व जाती धर्मातून छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या सोबत आले. असा भेदभाव छत्रपती शिवाजीराजेंनी कधी केला नाही. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. एका वेळेस 4 शत्रूंना लढत होते. फक्त 4 तासाची झोप, 20 तास संघर्ष. ज्या राजाला पाणी प्यायला वेळ नव्हता तो राजा दारू पित असेल का? उभ्या आयुष्यात कधी मद्याला स्पर्श केला नाही. एका स्त्रीकडे कधी वाकड्या नजरेनं पाहिलं नाही. स्त्रियांचा आदर आणि सन्मान शिवरायांनी जसा केला तसा संभाजीराजेंनी देखील स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला. सावत्र मातांचा, स्वराज्यातील स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला. आपल्या पत्नीला सर्वाधिकार दिले येसूबाईला. संभाजीराजे ज्यावेळेस युद्ध मोहिमेवरती असायचे त्यांचा संसार कोणी चालवला? येसूबाई. कुलमुखत्यार केलं. कुलमुखत्यार म्हणजे सर्वाधिकार. आताचे सर्वाधिकार, अंतिम शिक्का कोणाचा असतो? राष्ट्रपतीचा. राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय कायद्यात रूपांतर होत नाही. संसदेमध्ये जरी एखादं बिल आलं बहुमत होतं, नंतर त्या राष्ट्रपतीकडे जाऊन राष्ट्रपती सही होऊन कायद्यात रूपांतर होतं. तसं कुलमुखत्यार पद होतं मध्ययुगीन काळामध्ये. कुलमुखत्यार छत्रपती संभाजीराजेंनी कुलमुखत्यार कोणाला केलं? येसूबाईला. सर्वाधिकार.
आपल्या पत्नीला सर्वाधिकार देणारा राजपुत्र राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे. आज आपण शंभू चरित्रातून काय शिकलं पाहिजे? मुलींचा आदर करा, महिलांचा आदर करा, आईचा आदर करा, आपल्या पत्नीचा आदर करा. अनेक लोक आपल्या बायकोला विश्वासात घेत नाही, त्यांना वाटतं नाही करायचं, तुला काय कळतंय. स्त्रियांचा आदर करा, स्त्रियांचा सन्मान करा. स्त्री सुद्धा हिंमतवान असते, कर्तृत्ववान असते, बुद्धिमान असते. दाखवून दिलं स्त्रियांनी. जिजाऊंनी शिवरायांसारखा राजा घडवला, शंभूराजासारखा नातू घडवला. ताराबाईंनी मोगलांना सळो पळो करून सोडला, आता तलवार घेऊन घोड्यावरती बसून रणांगण गाजवलं. अहिल्याबाई होळकरांनी सिंहासनावरती बसून उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्रिया सुद्धा हिंमतवान असतात, कर्तृत्ववान असतात, बुद्धिमान असतात. इतिहास फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. म्हणून बुद्ध जयंती आहे. बुद्धाचं काय मत आहे स्त्रियांबद्दल? राजा प्रसेनजिताला ज्यावेळेस मुलगी झाली, प्रसेनजिताला राजा दुःख करू लागला, तर बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाल, राजा मुलगी झाली, दुःख करू नकोस. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाल, राजा मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे, वंश वाढवणारे आहे. बुद्ध काय म्हणतात राजा प्रसेनजिताला? राजा मुलगा जसा वंशवर्धक आहे, वंश वाढवणारा आहे, तशी मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे. हे विचार 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितले. आज देखील आपल्या देशामध्ये मुलगा जन्माला आला की काय वाटतात? काय वाटतात? मुलगा जन्माला आला की पेढे, आणि मुलगी जन्माला आल्यावर काय वाटतं? जिलेबी. का? मुलगा वंशाचा दिवा, मुलगी वंशाचा दिवा नाही का? आहे का नाही? मुलगी वंशाचा दिवा आहे का नाही? आहे. कल्पना करा, आपल्याला आई नसते, आपला जन्म झाला असता का? कल्पना करा, जगामध्ये 100% पुरुषच आहेत, 100% मुलं आहेत जगात, एकही मुलगी नाही. वंश वाढेल का? मुलाचं लग्न काही माकडावर करायचं का? व्हॅलेंटाईन डेला शुभेच्छा काही गाडवायला द्यायच्यात का? मुलगा जसा वंशाचा दिवा असतो, तशी मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे. अरे आपली भारतीय संस्कृती महिलांचा आदर करणारी आहे, महिलांचा सन्मान करणारे आहे, महिलांना संधी देणारे आहे, महिलांना शिक्षण देणारे आहे. धर्माच्या नावाखाली महिलांना कोंडून ठेवणारी आपली संस्कृती नाही. शिवरायांनी सुद्धा सुनांना तलवार चालवण्याचं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. संभाजीराजांनी दिलं, राजाराम महाराजांनी ते स्वातंत्र्य दिलं. आपली संस्कृती महिलांचा आदर आणि सन्मान करणार आहे. मग मुलींचा आदर करा, मुलींचा सन्मान करा, मुलींना शिक्षण द्या. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते आणि माझे मित्र माननीय सचिनजी घोरपडे, सरकार आहेत ते घोरपडे, त्यांना किती मुलं आहेत माहिती आहे का तुम्हाला? किती मुलं आहेत त्यांना? एक मुलगी एका मुलीवर प्रेझेंट केलंय. मुलीला वंशाचा दिवा मानणाऱ्या माणसाचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. म्हणजे मुलगा पण पाहिजेच, पण मुलगी पण पाहिजे. मुलगी झाली दुःख करू नका, टेन्शन घेऊ नका. म्हणून शिवाजीराजे, संभाजीराजांनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान केला. शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा, ही आपली संस्कृती आहे. विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा आदर करा, तिचा सन्मान करा, तिला संधी द्या. बुद्धाने ती दिली. शिवरायांनी, संभाजीराजांनी भेदभाव केला नाही, सर्व माणसं समान आहेत. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, यारे यारे लहान तुरे अति बलती नारी नरा भेदा भेद भ्रम अमंगळ मुंगी आणि राव आम सरकाचं जीव सोने आणि माती आम समान चित्ती सर्वांची एकची विनंती एकेचे भिन्ना भिन्न भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. बुद्ध देखील समतावादी आहे. बुद्धांनी वर्णव्यवस्था नाकारली. बुद्ध म्हणाले, बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, अरे प्राण्यात जातेत, पक्ष्यात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाते दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाते दाखवा. आहेत का माणसात जाती? मी तुमची कोणाची जात सांगू शकतो का? नाही. तर तुम्ही नवीन गावात गेला तर कोणाची जात सांगू शकाल का? नाही. जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. सर्वांना 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, सर्वांचं डोकं एकच, सर्वांचं रक्त लाल आहे का? कोणाचं पिवळं, निळं, हिरवं, भगवं आहे का? सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो.
ही आपली परंपरा आहे. बुद्ध म्हणाले प्राण्यात जाती, पक्षात जाती, वनस्पती जाती, माणसात मला जाती दाखवा. शिवाजीराजे संभाजीराजेंनी भेदभाव केला नाही, ही आपली परंपरा आहे. मग स्त्रियांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, हे छत्रपती संभाजीराजेंचं सूत्र होतं आणि तो केला. संभाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. त्यांनी बुद्धभूषण मध्ये म्हटलंय, जे प्रयत्नवादी असतात ते पुरुषसिंह असतात, आणि जे नशिबावर विश्वास ठेवतात, माझ्या नशिबात असेल तर मिळेल, ते काय म्हणतात संभाजी, इति का पुरुषा वदंती उद्धवेन पुरुषेति दक्षिणम दैवम का प्रधान इति का पुरुषा वदंती, असा एक श्लोक आहे बुद्धभूषण मध्ये. म्हणजे जे प्रयत्नावर विश्वास ठेवतात, कर्तृत्वावर विश्वास ठेवतात ते पुरुष सिंह, आणि जे नशिबावर विश्वास ठेवतात, माझ्या नशिबात असेल तर मिळेल, नशिबात असेल तर होईल, असे नशीबवादी जे असतात त्याला संभाजीराजे म्हणतात इति का पुरुषा वदंती. म्हणजे किती रॅशनल होते संभाजीराजे, बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. शिवाजीराजे संभाजीराजेंनी कधी भविष्य पाहिलं नाही, कधी पंचांग पाहिलं नाही, कधी मुहूर्त पाहिला नाही. त्यांच्या अनेक लढाया अमावस्याच्या रात्री होत्या. आज हिंमत आहे का कोणाच्या अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची, अमावस्या दिवशी लग्न करणार नाही. पण शिवाजीराजेंनी अमावस्या, पौर्णिमा, शुभ अशुभ असला भेदभाव बाळगला नाही. विज्ञानवादी होते ते, विज्ञानवादी. परंपरेचा अभिमान होता, अंधश्रद्धेला विरोध केला. शिवाजीराजेंची जीवनातील एक घटना आहे. शिवाजीराजांना 24 फेब्रुवारी 1670 सोयराबाईच्या पुटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. काही लोक आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुनाने शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला, त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार छत्रपती शिवाजीराजांनी काढले आणि पुढे लिहून ठेवलंय. शिवरायांच्या सोबत असणाऱ्या कृष्णाज आणि सभासदांनी लिहून ठेवलंय. म्हणजे विज्ञानवादी, प्रागतिक विचाराचे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे होते. त्यांना विज्ञानवादी होते, पण आपल्या परंपरेचा त्यांना अभिमान होता. ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग आणि महादेव हे आपली दैवत आहे, ती आपले लोकदेव आहे. त्यांच्या प्रती त्यांना प्रचंड आदर होता. हर हर महादेव ही त्यांची घोषणा होती. भवानी मातेचे ते भक्त होते. आणि शिवाजीराजेंनी प्रतापगडावरती भवानी मातेचं मंदिर बांधलं, रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलं. कारण जगदीश्वर म्हणजे शंकर महादेव आपला आद्य महापुरुष आहे. तुळजाभवानी कर्तृत्वान स्त्री राज्याची महाराणी होती. तर आपली परंपरा स्त्रियांचा आदर करणारी, सन्मान करणारी आहे. शिवाजीराजे संभाजीराजे विज्ञानवादी होते, अंधश्रद्धाळू नव्हते, पण ते श्रद्धाळू देखील होते. त्यांनी आपल्या जी दैवत आहे ती, त्या दैवतांचं रक्षण केलं. दैवतांच्या प्रती त्यांना आदर होता. पण आज या जगामध्ये टिकायचं असेल तर आपण विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे, ही देखील त्यांची भूमिका होती. म्हणून ज्या वेळेस आपल्या देशात अशी अंधश्रद्धा होती, समुद्र ओलांडला तर वंश संपतो, धर्म बुडतो. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, मोगल समुद्र ओलांडून आले. काय वाटोळ झालं त्यांचं, इंग्रजांचं. आपण समुद्र ओलांडला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी आरमार दलाची उभारणी केली, सागरी किल्ले बांधले आणि बेदनूरवरती समुद्रमार्गे स्वारी